श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सोलापूर शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून पुढील 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शहरात दाखल झालेल्या पालखीचे रूपाभवानी परिसरात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती चेअरमन रंजिता चाकोते, पालिका आयुक्त सचिन ओंबासे आदींनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले। पुढे येत नाहीत काय यावेळी टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि पताकांनी परिसर दुमदुमून गेला। हजारो वारकरी, टाळकरी, माळकरी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने या स्वागत सोहळ्यात सहभागी झाले। पालखीच्या आगमनानंतर वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर कायम ठेवत भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला। सोलापूर शहरात पालखीचा 3 दिवस मुक्काम राहणार असून या काळात काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गजानन महाराज पालखीचे संयोजक S.A. कुलकर्णी यांनी दिली। गजानन महाराज शेगाव संस्थानच्या पालखीचे आगमन झालेले आहे। आज पूजन प्रशालेत मुक्काम आहे। पूजन प्रशालेत मुक्काम आहे। पूजन प्रशालेनंतर उपलब्ध मंगल कार्यालयात 2 दिवसाचा एकूण मुक्काम आहे। एक आवर्जून सांगायचं म्हणजे उपलब्ध मंगल कार्यालय ते भैया चौक या पालखी मार्गामध्ये कोणताही बदल नाही। भैया चौक ते मर्याई चौकामध्ये भैया चौक रेल्वे स्टेशन आणि नंतर DRM ऑफिस, पोलीस चौकी, पोलीस रेल्वे स्टेशन, पोलीस पुरीच्या करणं आपण रामवाडी दवाखाना असं करत मराई चौकामध्ये आपली पालखी मार्गस्थ होणार आहे। हे मला आवर्जून सांगायचं आहे। लोकांत संभ्रम आहे की रेल्वे पुलाचं काम चालू असल्याने पालखी मोदी चौकीतूनच पुढं प्रस्थान करणार आहे का, म्हणून एवढं मी आपल्याला सांगत आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था व सेवा मंडळांकडून पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। पालखीचे स्वागत झाल्यानंतर ही पालखी पुढे तुळजापूर वेस्ट, कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक मार्गे प्रभाकर महाराज मंदिराकडे मार्गस्थ झाली। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे विशेष नियोजन केले आहे। पालखी मार्गावर आवश्यक तेथे वाहतूक वळवण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले। श्री संत गजानन महाराज पालखी आज सोलापूर शहरात आगमन झालेले आहे आणि आजपासून 3 दिवस इथे असणार आहे। 2 दिवसाच्या मुक्कामी आहे आणि मंगळवारी हद्दीतून बाहेर पुढे जाणार आहे। दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तिथं दर्शनात येणारे जे भक्त आहे त्यांच्याही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ अशा बंदोबस्त लावलेला आहे। जे अन्नदान करणारे जे मंडळी आहेत त्यांच्याही आम्ही दर्शन मुक्काम स्थळातून जरा दूर ठेवलेले आहेत, जेणेकरून जे तिकडच्या वाहतुकीलाही कुठल्याही प्रकारच्या त्रास तकलीफ होणार नाही। याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांचच्याही साध्या कपड्याच्या बंदोबस्त आहेत। कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेसही प्रतिबंधात्मक नुसार आमची कारवाई असणार आहे। एकंदरीत सोलापूर शहराच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपला अगदी डायरेक्ट कमिशनर ऑफ पोलीस पासून शेवटच्या अंमलदारपर्यंत सर्वांना ब्रीफ करून व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून घेणार आहे। ट्रॅफिकच्या आमचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते जारी केलेल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणी वळणं आहेत जे चेंज केलेलं आहे त्या ठिकाणी आमचं विशेष डिप्लॉयमेंट आहे। येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकलाही असो किंवा भक्तांनाही असो कुठल्याही प्रकारच्या गैरसोय होई नाही त्यानुसार आमचे डिप्लॉयमेंट विशेषतः प्लॅन केलेलं आहे।